लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष खरं तर ऍक्शन मोड वरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज परभणी दौऱ्यावरती आहेत। जानकर साहेब, काय सांगाल? लोकसभेची तयारी आहे, आज सभा घेत आहेत, रणशिंग फुटणार का आज परभणीमधून? गेली 30-35 वर्ष झालं रणशिंग फुकलेला आहे आणि स्वतःच्या पक्षातून फुकलेला आहे। स्वतःच एक पक्ष तयार करून आज माझे काही आमदार आहेत, काही जिल्हा परिषद सदस्य आहेत, 17 राज्यात पक्ष आहे, 4 राज्यात मला मान्यता मिळालेली आहे। गुजरातमध्ये 28 नगरसेवक विजयी झालेले आहेत, कर्नाटकात एक झालेला आहे, आसाममध्ये एक झडपी झालेली आहे, महाराष्ट्रात जवळजवळ 98 जिल्हा परिषद नगरसेवक निवडून आले आणि आजपर्यंत महाराष्ट्रातून 4 आमदार निवडून गेलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष मी माझ्या ताकदीनं वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि देशभर आम्ही हे रणसंग करतोय। त्यातलं आम्ही परभणी आणि माढा हे 2 वर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। शरद पवारांनी म्हाडाची जागा तुम्हाला देऊ केली आणि असं बोललं जात आहे की जवळपास ती जागा निश्चित आहे तुमच्यासाठी। नेमकी परिस्थिती काय आहे? शरद पवारांचा कितपत बोलणं झालंय किंवा महाविकास आघाडीसोबत काही चर्चा सुरू आहे का, अंतिम टप्प्यात आहे? पवार साहेबांचं मी अभिनंदन करीन। ते एक राष्ट्रीय नेते आहेत, चांगले व्यक्ती आहे। पहिल्या झुटला महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला रेकग्नाइज करण्याचं काम आदरणीय गोपीनाथ मुंडेंनी केलं आणि नंतर पवार साहेबांनी केलं। त्याबद्दल पवार साहेबांचं मी अभिनंदन करीन। पण महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितलेल्या आहेत, एक परभणी, माढा आणि सांगली। त्यातली 1 जागा मला मिळालेली आहे आणि आम्ही महायुतीला बी सांगितलं आम्हाला 2 जागा द्या, एक परभणी आणि माढा। पण महायुतीने काय आमच्याशी चर्चा केलेली नाही। त्यामुळे आता सध्याला फक्त प्रायमरी चर्चा पवार साहेबांवर चालू आहे आणि पवार साहेबांनी मला 1 जागा सोडलेली आहे माढ्याची। पण माझी इच्छा आहे की मला परभणीही पाहिजे त्यांच्याबरोबर। परभणीत त्यांचा सिटिंग मेंबर ऑफ पार्लमेंट असल्यामुळं उद्धव साहेब काही ते सोडण्यासाठी तयार नाहीत। त्यामुळे आम्ही आमची तयारी करायला लागलो आहे। मग महाविकास आघाडी सोबत जाणार नाही असं म्हणावं का? नाही, असं नाही, अजून चर्चेच चालली आहे ना, जाणार नाही असं नाही काय, असं चर्चेच चालू आहे। आणि आम्ही काय केलंय, 1 बूथ 10 युथ, गेली 4-5 महिने झालं आम्ही परभणी आणि माढ्यामध्ये बूथ न बूथ कार्यकर्ते आमच्या गोंगडी बैठकीच्या माध्यमातून वातावरण तंग केलेलं आहे। त्यामुळे आम्ही कोणाशी युती होती, काय होती ह्याचा विचार न करता स्वतंत्र तयारी ठेवलेली आहे आज सध्या तरी। आणि आज कोणाबरोबर नाही म्हणून नाही, पण आम्हाला महाविकास आघाडीने विचारलेलं आहे, त्यांचं बोलणं झालेलं आहे, अजून चाललेलं आहे। तर 1च जागा त्यांची मिळाल्यामुळे मी थोडासा अजून विचार करतो। 1 जागा जर ते देऊ इच्छित असाल तर तुम्ही नकार देणार आहात का? नाही, नकाराचा प्रश्न नाही, अजून पॉझिटिव्ह चर्चा केल्या पाहिजेत आपल्याला, नकार म्हणून चालणार नाही। पण आम्ही त्यांना 2 जागांचा आग्रह करतो, मला वाटतं दोन्ही जागा ते देतील, परभणी आणि माढा असं। जानकर साहेब, एक लक्षवेधी लढत अपेक्षित आहे राज्याला, ती म्हणजे बारामती, तुमच्या शेजारी, म्हाडा जिल्ह्याच्या शेजारचं। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा तिथं सामना रंगणार आहे किंवा अपेक्षित आहे। महादेव जानकरांची नेमकी तिथं काय भूमिका असणार? कारण त्या ठिकाणावरून तुम्ही 5 लाख पेक्षा अधिक मतदान घेतलेलं आहे। त्या लढती कसं पाहता तुम्ही आणि वैयक्तिक तुमचं काय तिथं कोणाला समर्थन असणार आहे? राष्ट्रीय समाज पक्ष ज्याच्या बाजूला असेल तो विजय होईल, दोघातला ज्याच्या बाजूला। आज कोण आहे, कोणाबरोबर युती आहे ते अजून फायनल नाही, अस्पृश्य आदर्श आहे ना। पण जिथं राष्ट्रीय समाज पक्ष असेल ते विजय होईल बारामतीला। बारामती माझा हर्ट आहे, बारामतीनं मला नॅशनल लीडर बनवलं आणि मराठवाडा माझी कर्मभूमी आहे। मराठवाड्यानं मला पहिला आमदार अहमदपूरचा बाबासाहेब पाटील दिला, नंतर माझे झडपी मेंबर आले, जिल्हा परिषद आल्या, माझ्या पंचायत समिती आल्या, सभापती झाले आणि आता विद्यमान आमदार देखील माझा मराठवाड्यातलाच आहे। नंतरचा आमदार पश्चिम पुणे जिल्ह्यातला एक झाला विशेष म्हणजे, पण मला करत त्यामुळं बारामतीमुळं मला नॅशनल लिडरशिप ही ओळख माझी मला दिली आणि एक राज्याचा नाही तर देशाचा नेता बनण्याचे काम बारामतीच्या जनतेने मला केलं आहे। त्यामुळं आता आमची कुणाशी युती अजून फायनल नाही ना, जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस युती ज्याच्याशी होईल ती सीट बारामतीत विजय होईल। जिथं राष्ट्रीय समाज पक्ष आहे ती बाजू जिंकल। स्थानिक तुमचे परभणीचे जे आमदार रत्नाकर गुट्टे ते हल्ली राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात दिसून येत नाहीत, काय नेमकी नाराजगी आहे ते का भाजपची जवळची झाली असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाराजगी वगैरे काही नाही, ते माझेच आहेत, माझ्याच बी फॉर्म निवडून आलेत आणि माझ्याबरोबरच राहणार आणि माझंच काम करणार आणि माझ्याच तिकिटावर पुढच्या बाजूने ते आमदार होणार। दिसत हल्ली आजकाल आज यातील गाड्या 400-500 गाड्या घेऊन आल्यावर तुम्हाला दिसेल तिथं, काय रोजच दिसायचं नसतंय। माझी बॉम्बेत भेट होती त्यांची, माझी चर्चेला, त्यामुळे माझ्याबरोबर पक्षातच आहेत, माझ्याबरोबर राहणार आहे। जानकर साहेब, पंकजा ताईंनी परत एक विधान केलंय काल, ते म्हणतायत की राजकीय वनवास 5 वर्षाचाच असावं आणि मला ते लोकांनी दिलंय,
खरंच राजकीय वनवास कधी संपणार आहे पंकजा मुंडेचा, किंवा त्यांना त्यांच्या भगिनीच्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी भाजपनं देऊ केली अशी चर्चा आहे. तुम्हाला वाटतं का त्यांनी लोकसभा लढवावी किंवा त्यांचा वनवास कधी संपेल? एक लक्षात ठेवा, राजकारणात चढ उतर होत असतात. इंदिरा गांधी पडल्या होत्या तर तिने देशाचं नेतृत्व केलं. त्यामुळे राजकारणात जय पराजयाला कधी खचून जायचं नाही. आणि पंकजताई तेवढी पोक्त आहे, हुशार आहे, विद्वान आहे. असल्या छोट्या छोट्या गोष्टीला ती काही नाराज होऊन कधी जाणार नाही. ती आज एका पक्षाची सचिव आहे देश लेवलची, त्यामुळे ती त्याला सक्षम आहे ते निर्णय घ्यायला. त्याबद्दल ती माझी भगिनी म्हणून एवढं सांगेल की ती सक्षम आहे. आणि आज सध्याला त्याबद्दल जास्त डायलॉग करणं योग्य नाही. त्यांसाठी घातक असू शकते. नाही काय नाही, तिच्यापर्यंत ती चालली, ते ट्रॅक आहे ताईचा तो बरोबर आहे. ट्रॅक चालली ते योग्य चालली आहे. महाविकास आघाडी सोबतचा जो युतीचा प्रश्न कधीपर्यंत सुटणार आहे? आता हे इलेक्शनचा अर्ज भरूस तर सुटणार नाहीत. इलेक्शनचा अर्ज भरायच्या आदल्या दिवशी प्रश्न सुटू शकेल. कुठल्याही मोठ्या पार्ट्या असतात ते लवकरात लवकर हे होत नाही. तेव्हा आपण मी उतावळपणा काय करायचं नाही. राजकारणात थंड डोक्यानं चालायचं असतं आणि त्या दृष्टीने मी माझा पक्ष वाढवायचा प्रयत्न मी करतोय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.